डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सकाळ संध्याकाळ परिसरातील नागरिक, महिला, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात। साईबाबा नगर परिसरात असणारे हे उत्कृष्ट स्टेडियम महापालिकेच्या माध्यमातून बनवले आहे। मात्र काही टवाळखोर या गोष्टीचा दुरुपयोग करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून बोलणे जात आहे। या स्टेडियमला येण्या जाण्यासाठी प्रामुख्याने 4 दरवाजे बनवले आहेत। वेगवेगळ्या प्रकारची नशा करून हे टवाळखोर सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत या स्टेडियमच्या गेटवर उभे असतात, परिसरात शिवीगाळ करतात, गाड्यांची तोडफोड करतात, मारामाऱ्या करतात। त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त आणि भयभीत झाले आहेत। वारंवार पोलीस या ठिकाणी येऊन कारवाई देखील करत असतात। मात्र कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस बघून हे टवाळखोर वेगवेगळ्या 4 गेटमधून पळ काढतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी येऊन दंगामस्ती करतात। या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या 4 गेटपैकी 3 गेट बंद करून फक्त रस्त्याच्या समोर असलेले गेट नंबर 2 हे सर्वांसाठी खुले ठेवावे अशी मागणी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाला केली आहे। हे 3ही गेट बंद न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। उमेश खांडवी, मी नाशिककर न्यूज, नाशिक।